पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा काय बालिशपणा आहे? आणि तुझ्यासोबत त्या मोठ्यांना काय झालंय? त्या प्राजक्ताशी मी का बोलू? तुला कळतंय तुम्ही जे करताय ना, इट्स अ क्राइम, गुन्हा आहे हा। मातेने काय केलंय? तिने पण फ्रॉडच केलाय ना, गुन्हाच आहे तो। मी तुला ऑलरेडी सांगितलंय असं काहीही नाहीये। मी सुद्धा माझ्या लेवलला इन्क्वायरी केली। हे तुम्हाला जे वाटतंय ना, हा तुमचा गैरसमज आहे। अरे मामा, आईने स्वतः मला सांगितलं आणि आत्याने आईला सांगितलं। अगं ती रागाच्या भरात काहीही बोलते, तुला माहित आहे ना। पण शिल्पी असं काही करेल असं मला नाही वाटत। अरे मामा पण ऐक ऐक, हे बघ, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण जे विचार करतो ना, ती व्यक्ती तशीच आहे असं आपल्याला वाटत राहतं। म्हणजे तुला असं म्हणायचं की हे सगळं माझं अझम्पशन आहे? ती 10 लाख रुपये द्यायला का तयार झाली? 10 लाख? हो, 10 लाख। आम्ही तिला ब्लॅकमेल करण्यासाठी तिच्याकडून 10 लाख रुपये मागितले आणि ती तयारी झाली मामा। एक मिनिट, तुला हे सगळं ऐकून आश्चर्य वाटतंय? म्हणजे तिने तुझ्याकडून 10 लाख रुपये नाही मागितले? नाही। मग कोणाकडे मागितले? पार्टनर कडे। हाऊ कॅन यू बी सो शुअर? तिचा कोणी पार्टनर असेल हे कशावरून सांग मला? आणि कशावरून तिने हे 10 लाख अरेंज केले असतील? अगं तुम्हाला मिसगाईड करायला तिने असं सांगितलं असेल। ओके मामा, तू लॉयर आहेस, तुला जास्त समजतं। मे बी तू बोलतोयस ते राईटही असेल, पण तू ना मला एक चान्स दे, मी जे बोलते ते खरं आहे हे सिद्ध करण्याचा। आणि आज रात्री तू तिथे ये, आज तिकडेच गोष्टी क्लिअर होतील, काय खरं आहे आणि काय खोटं आहे। मयू, तुमचा हा अंदाज चुकीचा निघाला ना, तर याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे तुम्हाला? आणि मामा, आमचा अंदाज खरा निघाला तर? ऐक, आज रात्री तू प्लीज तिकडे, आय विल बी वेटिंग फॉर यू, ओके? अरे यार, अर्धा तास होऊन गेला, अजून नाही आली ती। येईल ना रे ती। हे तिनं खोटं नसेल ना सांगितलं आपल्याला 10 लाखाचं? बापरे, म्हणजे मामा बरोबर बोलत होता की काय? हा, असू शकतं। लोमडी आहे ना, एक नंबरची खोटारडी आहे, खूप खोटं बोलते ती। हे तिने पोलिसांना बोलवलं तर? नाही नाही, पोलिसांकडे नाही जाणार ती। मामा कुठे? मामा यायला पाहिजे ना। ती तुझ्या मामाकडे तर गेली नसेल ना? ओ गॉड, जर ती मामाकडे जाऊन खोटं खोटं बोलून आपल्या साईडला करून घेतलं तर आपला सगळा प्लॅन बोंबलेल। नाही नाही, असं नाही बोंबलणार प्लॅन, मी काहीतरी डोकं लावतो, थांब। हे प्राजू, ती झाडूवाली आहे ना, जेनिफर? हा, जेनिफर, तिला सांग शिल्पीला पुन्हा फोन लावायला। हा, कर पटकन। राजू, एक मिनिट, रिक्षा आली, एक मिनिट। रिक्षा थांबली, थांब थांब थांब, कोणीतरी उतरतंय। अरे यार, यांना पण इथेच करायची होती का सू? हे प्राजू, पुन्हा फोन कर। नाही, मला असं वाटतंय आपण 5 मिनिटं तरी थांबूया, ती येईल अरे। हे थांब, हे बबन बबन, बबन ती आली। आत्या आली, आता आत्या आणि तिचे 10 लाख। शो टाइम। अश्विनी, प्लास्टर निघालं ना, वॉकर घेऊन चालावं लागेल, लगेच त्या पायावर प्रेशर देऊ नकोस।
आणि हो, पायांच्या बोटाची मुवमेंट करत राहा, तशीच हाताच्या बोटाची पण कर, नाही तर काय होईल, परत मुंग्या येतील. हे आता मुंग्या येतात का हाताला? अश्विनी, हं? काय ग, काय झालं? हो, दुधामध्ये हळद आणि साखर बरोबर आहे. पण मी दूध आणि साखर आणि हळद याबद्दल विचारलंच नाही. लक्ष कुठे आहे तुझं? म्हणजे अच्छा, पार्लरचा विचार करते. किती क्लायंट आले, किती बिझनेस झाला याचा विचार करतेस ना? का तुझ्या जीवलग मैत्रिणींनी अजून रिपोर्टिंग केलं नाही वाटतं? नाही हो, तसं नाही ना. मला कळत नाही काय होतंय. त्रास होतोय कशाचा तरी. कसं तरी होतं? डॉक्टरला बोलवू का? हा, सांग मला, बोलवतो लगेच. नाही नाही, मी ठीक आहे. म्हणजे डॉक्टरांना बोलवण्यासारखं काही नाही, पण काहीतरी आहे. मला नाही कळत आहे, कसं तरी होतंय मला. अहो, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, विचार करू नकोस. रिकामी बसलीस, काही काम धंदे नाही आहेत ना, म्हणून तुला हा विचार येतो. आयडियल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप, रिमेंबर दॅट. चल, ते दूध संपव, ऍपल खायचं त्यानंतर. चल. मयुरी, हा, सावध आले समोर, जा दबोचले. अरे पण मामा कुठे आलाय? थांब, मी त्याला फोन करते. थांब. राजू, बघ लोमडी आली आहे पैसे घेऊन. राजू, मला एक कळत नाहीये, एवढ्या चांगल्या माणसांच्या घरात, देव माणसांच्या घरात ही कशी आली रे? कोणाला फोन लावते? हॅलो हॅलो. हा, मी पोचले मी इकडे, पण ही जागा खूप अंधारी आहे आणि खूप सुमसाने, कोणी नाहीये इथे. आणि माझ्याकडे कॅश पण भरपूर आहे, सो खूप रिस्की वाटतंय, खूप भीती वाटते मला इकडे. मी निघते. मी कुठे चालली? नाही, नको. थांबली थांबली. बरं ठीक आहे, 5 मिनिटं थांबते, पण मॅक्झिमम 5 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. यार, ही मयुरी कुठे राहिली आहे? बबन, काही झालं तरी ही जाता कामा नये. मला पण तेच वाटतं यार, आता काय करायचंय? राजू यार, तिच्याकडून ना सगळं खरं काढून घ्यायचंय आज. हिनं परत फोन लावलाय. मला असं वाटतं ही फार वेळ नाही थांबणार. अरे यार, ती जर का निघून गेली ना, सगळं प्लॅन चौपट होऊन जायचा. शिट. अरे, विद्युत पण नाही, आणि आता ही मयुरी पण कुठे गेली? अरे यार, आयडिया. राजू, आपण सगळ्या मॅचेस स्टेडियमवर जाऊन बघतो का? नाही ना, काही मॅचेस रेकॉर्ड करून पण बघावे लागतात. तू एक काम कर, मोबाईल काढ, रेकॉर्डिंग सुरू कर. अरे जा लवकर. अरे शिल्पी म्हात्रे, पांडे, तू इथे काय करतोयस? याला काय अर्थ आहे? चुकीच्या व्यक्तीला चुकीचा प्रश्न. तू इथे काय करतीये अशा ऑड ठिकाणी आणि ऑड वेळी? हा, ही बॅग घेऊन कसली बॅग आहे? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. माझी वाट सोड, मला जाऊ देत. अरे मिसेस आश्रय सोसायटी, पहिल्यासारखा काही झोल केलाय का? 11,000 ब्लॅकमेल असं काही केलंय? प्लीज मला जाऊ देत. अगं जाशील, एवढी कसली घाई आहे? हा, जे काम करायला आलीस ते कर आणि जा, बरोबर ना? तुझी वाट कोण अडवते? हा, पण या बॅग मध्ये काय राहावं मला बघायचंय. काय सांग ना. हे बघ, माझ्याकडे वेळ नाहीये, मला खूप घाई आहे, मला जाऊ देत. एकदा दाखव ना बॅग, प्लीज एकदा दाखव ना. पांडे, प्लीज मला जाऊ दे. अगं ऐक, दाखव ना मला ऐक, बॅग ऐक, मध्ये काय. ऐक. अगं अरे मला थांब ना. काही अगं, नाहीये, अगं. काही नाहीये. एवढे पैसे?
अरे काय केलं? अगं मला सवय नाही एवढे पैसे बघायची. बापरे एवढे. अगं तू एवढे पैसे कुठून आणलेस? राजू मावशी मामाचा फोन बंद येतोय. अगं तुझ्या मामानं तिकडे एंट्री घेतलीये. चल लवकर तिकडे जाऊया. हे सगळं काय आहे शिल्पी? चल 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 चल. शिल्पी काय आहे सगळं? विद्युत. आत्या आता तुला खरं बोलावंच लागेल. तू खोटं नाही बोलू शकत. शिल्पी हे सगळं काय आहे? हे इतके पैसे घेऊन तू इथे काय करतेस? ही खोटं बोलतेय विद्युत. मी 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 असं काहीच केलेलं नाहीये. मी काहीच केलेलं नाहीये. आत्या सगळं तूच केलंयस. हे बघ, तू हे सगळं माझ्या समोर कबूल केलंयस. नाही विद्युत. विद्युत तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी खरं बोलतेय. माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ वहिनीचा ऍक्सिडेंट चुकून झालाय. मी नाही केला. मी फक्त घाबरवायला सांगितलं होतं. मी बाकी काही केलं नव्हतं. काय? आता तू काय बोलतेस? म्हणजे आईचा ऍक्सिडेंट तू केलायस? शिल्पी तू माझ्या बहिणीला मारण्याचा प्लॅन केलास. तू इतक्या खालच्या थराला गेलीस. मयुरीने मला जे काही सांगितलं हे त्यापेक्षाही भयंकर होतं. माझा मी मूर्ख आहे. माझा मूर्ख आहे. तिच्यावर विश्वास नाही ठेवला. एकदा काय ऐकू? जे काही सांगायचंय ना ते घरी सगळ्यांच्या समोर बोलायचं. समजलं? चल चल. चल बाबा. नाही पण राजू यावेळेस नको. अगं एका ठिकाणी स्वस्त बसू ना. आत बाहेर काय चाललंय तुझं? हो वाजले किती कळतंय का? शिल्पीचा अजून पत्ता नाहीये. मयुरी आली, बॅग टाकली आणि तशीच निघून गेली. कुठे जाते म्हणून विचारलं तर येते पटकन. हे काय बोलणं झालं? आईची जरा म्हणून शिस्त नाही त्या पोरीला. तुझ्या मुलीपेक्षा काय वेगळं आहे? ती तर सांगून जात नाही. झालं आता माझ्यावरच उलटवा. इथे मला टेन्शन आलंय. तू घोर लावू नको जीवाला. शांतपणे बस. येतील दोघी. कशाला काळजी करते सुगाच? हे बघा मी आता श्रेयसलाच विचारते. त्यांचा काय फोन बिन आला होता का? थांब. नाही चल म्हटलं ना. नाही प्लीज प्लीज विद्युत प्लीज. मयू दार लावून घे. हा सगळा काय प्रकार आहे? काय चाललंय? शिल्पी थांबाई. काय झालंय ना तेही स्वतः सांगेल. सविस्तर बोल. तू ताईला जर आणतोस का बाहेर? झोपलीये ती. ते दार लावून घे. उठ उठ. तू जे काही केलंयस ना ते सगळ्यांना तूच सांगायचं. हा मी नाही सांगणार. बोल. अगं नुसती काय रडतेस?
इथे टेन्शनने माझा जीव चाललाय. सांग ना. बोल. सांग सगळ्यांना काय केलेस ते. सांग. विद्युत, मी खरंच सांगते, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मला फक्त तिला घाबरवायचं होतं म्हणून. म्हणून तिच्या अंगावर टेम्पो चढवशील तू. काय तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असता तर काय केलं असतंस. एक मिनिट हे काय कोणाच्या अंगावर टेम्पो चढवला? काय बोलताय तुम्ही सगळे? सांग ना. मी माझ्यामुळे वहिनीचा ऍक्सिडेंट झाला. व्हॉट? अश्विनीचा ऍक्सिडेंट आणि तू ऐकतोयस ना? स्वतःच्या तोंडाने बोलते ती. ऐकतोयस ना तू? अरे विद्युत थांब जरा, तिला आणखीन काहीतरी बोलायचंय. अरे काय बोलणार आहे ती? फक्त सारवासारव करणार आहे आणि फक्त खोटच बोलणार आहे, कारण आजपर्यंत ती फक्त खोटच बोलत आली आहे. नाही, हे बघा, हे हे एवढे पैसे कोणाचे? 10 लाख रुपये दे. काय? कुठून आणले माहित नाही हिने, पण हिने जे काही केलं ना ते सगळं लपवण्यासाठी ही 10 लाख रुपये देणार होती. येणार होती? कोणाला? मयुरीला. मयुरीला? ते सगळं समजेल तुम्हाला नंतर. पण हिने जे काही केलंय ना त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. शिल्पी, अगं काय बोलतात हे? काय आहे सगळं? नाही आई, आई मी खरंच सांगते, माझं असं काहीच इंटेन्शन नव्हतं ग. खरंच देवासमोर सांगते मी. शिल्पी एक मिनिट, मला नीट सांग, त्या ऍक्सिडेंटचा आणि तुझा संबंध आहे की नाही? मी पुन्हा एकदा विचारतो, शिल्पी तुझा त्या ऍक्सिडेंटशी संबंध आहे की नाही? संबंध आहे की नाही? हो, म्हणजे नाही दादा, मला फक्त वहिनीला घाबरवायचं होतं. मला तिचं पार्लर बंद पाडायचं होतं. बाकी माझं मनात खरंच काही नव्हतं आणि हे असं सगळं होईल. तिचं पार्लर बंद पाडण्यासाठी जीव घेशील तू तिचा? अगं तो टेम्पो तिच्या अंगावर येत होता. मी जर वाचवलं नसतं तर मरून गेली असती माझी बायको. पथेटिक. काय करा निघालेलीस तू? रेडी आहेस का जरा? माझ्या बहिणीचा जीव घ्यायचा होता हिला. हाच हेतू होता हिचा. पांडुरंगा, शिल्पी काय केलंस तू हे? आणखी बरंच काही केलंय हिने. माझ्या बहिणीने आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतःचं पार्लर चालू केलं आणि हिने तिचं लायसन्स बदललं. ताईच्या पार्लरमध्ये ज्या माणसांनी येऊन तमाशा केला, तू ज्यांना मारलंस ना, ती सगळी माणसं हिच्या हुकमावरून तिकडे आली होती. शिल्पी, अश्विनी बद्दल तुझ्या मनात इतका द्वेष का? कशासाठी? मग आजपर्यंत तिनं तुझ्या चांगल्यासाठीच केलं ना. माझी ताई आहे ना मूर्ख आहे. म्हणजे तिला माहित होतं की तिच्या पार्लरचं लायसन्स शिल्पीने बदललंय. तरी घरातलं वातावरण बिघडू नये म्हणून तिला हे कोणालाच सांगितलं नाही. पण तिच्या चांगल्या स्वभावाची इतकी मोठी शिक्षा मिळेल हे तिला माहित नव्हतं ना. जेव्हा ताईला कळेल तेव्हा तिला काय वाटेल?
याचा विचार केलायस तू? शट अप! एकही शब्द बोलू नकोस. काहीही बोलण्याचा आणि कोणतंही एक्सप्लेनेशन देण्याचा अधिकार तू गमावलायस कायमचा.